मुंबईतील कोस्टल रोडच्या बोगद्यात एका कारला भीषण आग. आगीमुळे बोगद्यामध्ये धुराचे लोट. आगीमुळे मोठी वाहतूक कोंडी. नरिमन पॉइंटकडून येणारी वाहतूक बंद. डिलिमिटेशनच्या नव्या विधेयकात 50% उल्लेख असेल तर आम्ही चर्चा करू. खासदार सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. जयंत पाटील फडणवीसांची भेट नियोजित होती. जयंत पाटील हुडी घालून भेटायला गेले नव्हते. सुप्रिया सुळेंचं खोचक वक्तव्य. मुख्यमंत्र्यांसोबतची भेट नियोजित. भेटीमध्ये फक्त ईश्वरपूर नगराध्यक्षाबाबत चर्चा तर प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंसोबत भेट झाली नाही. राजकीय वर्तुळातील चर्चांवरती जयंत पाटलांचं स्पष्टीकरण. विलिनीकरण आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीचा काहीही संबंध नाही. आमच्या पक्षात आम्ही एकत्र आहोत. पवारांची राष्ट्रवादी एनडीएत सामील होणार असल्याच्या चर्चांना जयंत पाटलांकडून पूर्णविराम. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचा सत्कार. मुंबईत विशेष सत्कार सोहळ्याचा भव्य कार्यक्रम. रवींद्र चव्हाणांसह नेत्यांची उपस्थिती. यवतमाळमध्ये बोगस बियाणं देत शेतकऱ्यांची फसवणूक. बूस्टर प्लॅन जेनेटिक्स कंपनीवरती गुन्हा दाखल. पुण्यातील सहकार नगरमध्ये टवाळखोरांकडून वाहनांची तोडफोड. 18 जणांवरती गुन्हा दाखल. आणि आजपासून पंढरपूरमध्ये मटण आणि मांस विक्री बंद. आषाढी वारीच्या निमित्ताने प्रशासनाचा निर्णय. आलेले आमचे सर्व शेतकरी बांधव आणि भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे पदाधिकारी भगिनी आणि बंधूंनो, मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचे अतिशय मनापासून आभार मानतो की आज आपण या ठिकाणी माझ्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला. खरं म्हणजे मी जीवनामध्ये फार कमी सत्कार स्वीकारतो. शक्यतोवर सत्कारांपासून दूर राहतो. पण ज्यावेळी किसान मोर्चाने आम्हाला सत्कार करायचा आहे असं सांगितलं, त्यावेळी मला एक संधी दिसली की या निमित्ताने महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांशी संवाद करता येईल, 2 गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवता येतील. आणि म्हणून मी हा सत्कार स्वीकारला. आणि तुम्ही विचारलं कुठे घेणार, म्हणाले आम्हाला मुंबईला घ्यायचं आहे. आणि मी म्हटलं तुम्ही शेतकऱ्यांचा कार्यक्रम घेताय आणि मुंबईला घेताय, तुम्हाला घ्यायचा असेल तर कुठल्या तरी विभागात घेऊया. पण आमचे अध्यक्ष आणि संजय कुटेजी यांनी मला असं सांगितलं की महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये येऊन आमच्या शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात का होईना पण हा सत्कार मुंबईमध्येच करायचा आहे. मी त्यांना हो म्हटलं आणि आज हा सत्कार आपण केला. मी अतिशय विनम्रपणे हा सत्कार माझ्या वतीनं, ज्यांनी मला या संपूर्ण कार्यात मदत केली ते माझे दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, सुनेत्राताई पवार, आमचे कृषी मंत्री आणि संपूर्ण मंत्रिमंडळाच्या वतीनं आपला हा सत्कार मी या ठिकाणी स्वीकारतोय. आणि या सर्व शेतकरी बंधू भगिनींचे मी अतिशय मनापासून आभार मानतो. खरं तर पहिल्यांदाच असं घडलं असेल की कर्जमाफीचा निर्णय कुठलीही निवडणूक डोळ्यासमोर नसताना घेण्यात आला. मागच्या निवडणुकीमध्ये आपल्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं आश्वासन आपण दिलं होतं. आणि त्यानंतर
खूप चांगल्या पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अभूतपूर्व अशा प्रकारचं यश आपल्याला मिळालं. त्यानंतर नगरपालिकेच्याही निवडणुका झाल्या, महानगरपालिकेच्याही झाल्या, जिल्हा परिषदेच्याही झाल्या. सगळ्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला महाराष्ट्राच्या जनतेने भरभरून दिलं आणि न भूतो अशा प्रकारचं मॅन्डेट, अशा प्रकारचा विजय आपल्याला मिळाला. केवळ राजकीय विचार केला असता तर समोर आता कुठली निवडणूक उरलेली नाही. त्यामुळे आता पुन्हा 2029ला लोकांसमोर जायचं आहे. तर 29च्या जानेवारीत आपण कर्जमाफी करू अशा प्रकारचा राजकीय विचार आपल्याला करता आला असता. पण आपल्याकरता कर्जमाफी असेल, शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय असतील, हा कुठलाही निर्णय राजकारणाशी संबंधित नाही. राजकारण आपल्या जागी आहे, ते आपण करतो, ते करावंही लागेल. पण शेतकऱ्याचं हित बघत असताना कुठल्या गोष्टीमध्ये शेतकऱ्यांना कधी कुठला निर्णय हिताचा असेल याचा विचार करून तो निर्णय घेतला पाहिजे. आणि म्हणून अनेक लोकांना असं वाटत होतं की सरकार निर्णय करणार नाही, आपण आंदोलन करू, आपलं दुकान चालू राहील, आपल्याला प्रसिद्धी मिळत राहील. परंतु त्यांना हे माहिती नव्हतं, हे महायुतीचं सरकार आहे, हे शेतकऱ्यांच्या देवाभाऊचं सरकार आहे. आणि म्हणून आपण कर्जमाफीचा निर्णय घेतला. 2 लाखापर्यंत कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला. आणि त्यासोबत ज्यांनी नियमित कर्ज भरलाय त्यांनाही 50,000 रुपये देण्याचा निर्णय आपण घेतला. हे खरं आहे की हा निर्णय घेत असताना एक अट आपण टाकली होती आणि ती अट अशी होती की 2019च्या कर्जमाफी योजनेमध्ये ज्यांना त्याचा फायदा मिळालाय त्यांना या योजनेचा फायदा मिळणार नाही. राज्यामध्ये 2008ला देशाची कर्जमाफी झाली आणि 2009ला राज्याची कर्जमाफी झाली. 2009च्या कर्जमाफीमध्ये तेव्हाच्या सरकारने 2008च्या कर्जमाफीतल्या लोकांना वगळलं. 2017ला आपण कर्जमाफी केली, त्याही वेळी ज्यांना फायदा यापूर्वी मिळाला होता त्यांना आपण वगळलं. 2019ला कर्जमाफी झाली. 19च्या कर्जमाफीमध्ये तेव्हाच्या सरकारने, मगाशी कुटे साहेबांनी सांगितलं की 2017ला ज्यांना कर्जमाफी मिळाली होती त्या सगळ्यांना वगळण्याचा निर्णय घेतला. याच्या पाठीमागचं कारण काय? तर आताही आपण कर्जमाफीच्या संदर्भात जी समिती तयार केली होती त्या समितीने आपल्याला अहवाल देताना हे सांगितलं की याचा फायनान्शियल इम्पॅक्ट मोठा नाही, 3-4 हजार कोटी रुपयेच लागतील. परंतु आपल्याकडची जी बँकिंग सिस्टीम आहे, बँकांची जी व्यवस्था आहे, जर कर्ज भरण्याची सवय ही सुटली किंवा अनेक वेळा सवय सुटत नाही पण शेतकऱ्यांना असं वाटतं की आपण भरून टाकल्याने कर्जमाफी झाली तर आपल्याला काय मिळणार. आणि म्हणून या भीतीपोटी अनेक वेळा शेतकरी त्या ठिकाणी कर्ज भरत नाहीत आणि मग नंतर दोन्हीकडनं अडचणीत येतात. आणि म्हणून साधारणपणे लगतच्या कर्जमाफीतल्या लोकांना पुन्हा डिफॉल्ट झाला असेल तर कर्जमाफी देऊ नये अशा प्रकारचा निर्णय आपल्या समितीने दिला होता. तरीही ज्यावेळेस मी बघितलं की अशा प्रकारचे शेतकरी किती, तर लक्षात आलं की 12 लाख शेतकरी आहेत. ज्या 12 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. मग मी विचारलं की समजा आपण असं केलं 50,000पर्यंत सरकारने द्यावे आणि वरचे त्यांनी द्यावे तर किती शेतकरी कव्हर होतात? होतात तर 12 लाख. पण त्यातले 6 लाख शेतकरी असे होते
की ज्यांना 10-12 हजार रुपये भरले तरीही 50,000चा फायदा त्या ठिकाणी मिळत होता. आणि म्हणून दोन्ही गोष्टी त्यात होत होत्या. शेतकऱ्याला फायदाही मिळत होता आणि पुन्हा जो काही रिपोर्टमध्ये म्हटलं होतं की कर्ज भरण्याची प्रवृत्ती कमी होऊ नये या दृष्टीनं तुम्ही कारवाई करा, ती कारवाई देखील आपल्याला करता येत होती. आणि म्हणून त्या रिपोर्टच्या पलीकडे जाऊन आपण हा विचार केला की 50,000पर्यंत आपण द्यावं आणि 1 लाखापर्यंत गेलं तर जवळपास या 12 लाखातले 9 लाख शेतकरी हे 10-12 हजार रुपये भरून त्या ठिकाणी पात्र होत होते. आणि म्हणून या दृष्टीने हा निर्णय घेतला होता. दुसरा निर्णय हा आपण चालू कर्ज आपल्या नागरिकांनी किंवा शेतकऱ्यांनी भरावं याकरता त्याची एक अट आपण लावली होती. आणि म्हणून अशा पद्धतीने ही कर्जमाफी केल्यानंतर ज्यावेळी आमच्या रणधीरभाऊ सावरकरांसोबत आमचे महायुतीचे 3ही पक्षाचे सगळे आमदार जवळपास 25-30 आमदार माझ्याकडे आले